आपण कोणतीही नवीन साडी घेतली की त्याच्यावरती लगेच बांगड्या घेतो. बांगड्या म्हणजे आपल्याला मॅचिंगच हव्या असतात. पण आता तसं नाही आहे. तुम्ही कोणत्याही कलरची साडी घ्या, कितीही फॅन्सी साडी घ्या, आता भरपूर बांगड्या घालण्याची फॅशन गेलेली आहे, जुनी झाली आहे. तर आता अशा पद्धतीचे कंगन निघालेले आहेत. जर तुमच्याकडे पिंक कलरची साडी असू दे, ऑरेंज कलरची साडी असू दे, कोणत्याही कलरची साडी असेल, तर हे असे कंगन घालण्याची फॅशन आता निघालेली आहे. आणि हे कंगन घातल्यानंतर एवढे सुंदर दिसतात, खूप छान दिसतात. असं वाटतही नाही की आपण खूप साऱ्या बांगड्या घालायला हव्यात. तुम्ही हे कंगन घेतल्यानंतर यांची पॉलिश देखील जात नाही आणि खूप दिवस तुम्हाला हे कंगन टिकतील. जसं आपण बांगड्या घेतो ते खराब होतात. आता वेल्वेटच्या ज्या बांगड्या असायच्या त्या देखील खराब होऊन जातात. आता लग्नामध्ये म्हणजे वेडिंगला असेल, हळदीला, तर आपण हळदीला हिरव्या बांगड्या वेअर करत असतो, हिरव्या बांगड्या पण घालत असतो. तर हिरव्या बांगड्या एवढ्या छान दिसतात आणि त्यांच्या अवतीभोवती जर तुम्ही असे कंगन जर घातले तर खूपच कडे आपण म्हणू शकतो, तर खूप सुंदर दिसतात. ते कलरची साडी असेल म्हणजे तुम्ही समजू शकाल, पीच कलरची, क्रीम कलरची, ऑफ व्हाईट कलरची साडी जरी असेल आणि त्यावरती जर तुम्ही हिरव्या बांगड्या घालत असाल तर खूप सुंदर दिसतात. कारण हिरव्या बांगड्यांची सर कोणालाच येत नाही आणि तुम्हाला कोणत्याही बांगड्या घालायच्या नसेल तर तुम्ही असे कंगन वापरू शकतात. असे कंगन तुम्ही कॉटनच्या साडीवरती खूप छान दिसतात, काठापदराच्या साडीवरती आणि नऊवारी साडीवरती असे कंगन तुम्ही घालू शकतात. याच्यामध्ये मेटलचे येतात, गोल्डन पॉलिशचे देखील येतात. तर आम्ही तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही घेऊ शकतात. सध्या ही कंगनमध्ये टेम्पल डिझाईन जास्त चालू आहे. मी बऱ्याच जणांच्या हातामध्ये टेम्पल डिझाईनचे बांगड्या बघितलेल्या आहेत. एका हातामध्ये रिवॉच आणि दुसऱ्या हातामध्ये असं कंगन कडा तुम्ही घातलं, तुम्हाला दुसरी कोणतीही बांगडी घालण्याची गरज नाही आणि परत परत तुम्हाला बांगड्या घेण्याची गरज देखील पडणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत लेटेस्ट डिझाईन शेअर करत असते, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.